अचलपूर परतवाड्याजवळ शहरात अनेक युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याचे शेकडो व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा भाजपाने केलाय। टीसीएस नाशिक प्रकल्पातील लैंगिक छळाच्या तक्रारींची टाटा सन्सने अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकाराला अत्यंत वेदनादायी म्हटले आहे। नांदेडमधील बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेत मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे असे म्हणत स्वतःच्याच पक्षाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिलाय। ठाणे आणि मुलुंड स्थानकावरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी नवीन रेल्वे स्थानकाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला असून रेल्वे बोर्डाने 256 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे। गोरेगाव येथील एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची संशयास्पद घटना घडल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे। DRI नागपूर युनिटने राजधानी एक्सप्रेसमध्ये कारवाई करत शॅम्पूच्या बाटल्यांमध्ये लपवलेले 4,26 लाख रुपयांचे कोकेन जप्त केले असून एका महिलेला अटक केली आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांकडून VIP दर्शनाच्या नावाखाली पैसे उकळल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंदिर विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ सुरू असलेल्या संवर्धन कामादरम्यान शिवकालीन रणसंग्रामाची साक्ष देणारा 5 इंच व्यासाचा प्राचीन तोफगोळा आढळला। किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी प्री वेडिंग शूट झाल्याचा प्रकार समोर आल्याने शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली आहे। राज्य मंत्रिमंडळाने आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत हिंगोली, जालना, पालघरसह 6 जिल्ह्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला असून या जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।